नमस्कार मित्रांनो, तुझेच मी गीत गात आहे या मालिकेच्या आजच्या भागात आज आपण बघणार आहोत. स्वरा ही पिहूजवळ येते आणि पिहूला म्हणते की पिहू मला तुझ्याशी बोलायचं आहे. पिहू म्हणते की तुला दिसत नाही का मी बिझी आहे, ते बोल पटकन. स्वरा म्हणते की पिहू तुझी जी टीचर आहे ना ती खरंच खूप छान आहे. मल्हार गुरुजी आणि विजय काकासुद्धा म्हणाले की त्या खूप छान गाणं गातात. पिहू म्हणते की सो वॉट, हे तू मला का सांगतोयस. स्वरा म्हणते की आता मनातून राग काढून टाक आणि छान गाणं गा त्यांच्याकडनं. ना तू इथून जाऊ देऊ नकोस. तू जर त्यांच्यासोबत छान वागलीस तर त्या तुला एकदम छान गाणं शिकवतील. मला फक्त एवढंच सांगायचं होतं तुला, असं म्हणून स्वरा तिथून निघून जाते. तर पिहूसुद्धा विचार करू लागते की हा स्वराज कधी कधी मिनिंगफुलच बोलतो. क्षमा इकडे देवघरात असते त्याच वेळी स्वरा तिथे पळत येते. क्षमा म्हणते की अगं होतीस कुठे तू एवढा वेळ, चल आता जेवून घे. स्वरा म्हणते की नाही मला भूक नाही आहे. क्षमा म्हणते की अगं किती वेळचं काही खाल्लं नाही आहेस तू, आज मी तुझ्या आवडीच्या बटाट्याच्या काचऱ्या केल्या. स्वरा म्हणत असते की मावशी अगं खरंच मला भूक नाही आहे. क्षमा म्हणते की मी भरवलेलं पण नाही चालणार आहे तुला. स्वरा म्हणते की मला इथे जरा बाप्पासमोर बसायचं आहे. क्षमा विचारते की का गं, तर स्वरा म्हणते की मला एकट्यात बाप्पांशी बोलायचं आहे. क्षमा म्हणते की काय बोलायचं असं, प्रायव्हेट आहे का. स्वरा म्हणते की हो तेच मी जर आत्ता बोलले नाही तर बाप्पा झोपून जाईल ना. क्षमा म्हणते की ठीक आहे, मार तू तुझ्या बाप्पांशी गप्पा, पण नंतर तुला जेवायला यायचं आहे ठीक आहे. आणि असं म्हणून क्षमा तिथून निघून जाते. स्वरा बाप्पाला म्हणत असते की बाप्पा मी तुम्हाला मनापासून जे करायला सांगितलं ते तुम्ही सर्व केलं. माझे बाबा सापडले, आई परत आली, मला खरंच खूप भारी वाटून राहिलं आहे. पण आता माझ्या आई आणि बाबाले एकत्र समोर आण, येईल ना सगळं माझ्या मनासारखं. तेव्हा बाप्पा फूल पाडून आशीर्वाद देतात. ते बघून स्वराला खूप आनंद होतो. स्वरा म्हणते की बाप्पा तुम्ही फूल पाडलं म्हणजे तुम्ही मला हो म्हणालात ना. ऐकू बाप्पा, आणि असं म्हणून खुश होऊन स्वरा तिथून निघून जाते. इकडे पिहू स्वराच्या बोलण्याचा विचार करत असते की त्या गुरुजींना तू इथून जाऊन देऊ नको आणि त्यांच्याशी छान वाग. त्यातच मोनिका तिथे येते आणि मोनिका म्हणते की आज मी खूप खुश आहे, सांग तुला काय ऑर्डर करायचं आहे. पिहू विचारते की मम्मा मंजुळाला काय आवडतं गं. मोनिका बोलते की हे काय बोलतीयस तू. पिहू म्हणते की मम्मा आपण तिच्यासाठी काहीतरी ऑर्डर करूयात का. आज ना मी तिला खूप त्रास दिला, तिची बॅग अनपॅक केली आणि तिला खूप ओरडले, पण आपण तिच्यासाठी काहीतरी करायला हवं, म्हणजे तरच ती आपल्याला नीट शिकवेल ना गाणं. मोनिका म्हणते की तू इतकी इन्सिक्युअर का होतीयस, आपण तिला पैसे देतोय, तिला ते काम छानच करावं लागेल. बघ तुला डॅडाने सगळ्यांसमोर सॉरी म्हणायला लावलं, पण तू सॉरी न बोलता तिथून निघून गेली, हेच तू करेक्ट केलं. कारण तू मोनिका कामाची मुलगी आहे आणि तुला कोणालाही घाबरायची गरज नाही आहे. तू म्हणते की मम्मा पण मंजुळाचं काय. मोनिका म्हणते की परत तेच, माहिती आहे का ह्या मंजुळासाठी माझ्याकडे एक वेगळाच प्लॅन आहे. तर इकडे मंजुळा म्हणत असते की इथं आल्यापासून त्या झेंडूला तर बाजाचं विचारायचंच राहिलं, कुठे गेला हा झेंड्या, असं म्हणत ती स्वराजला इकडे तिकडे शोधत असते. त्याच वेळी मोनिका तिथे येते. मोनिका बघते की मंजुळाने पदर घेतलेला नसतो. मोनिका म्हणते की हे काय आहे. मंजुळा म्हणते की कुठे काय, असं काय बघता माझ्याकडे, म्हणजे तोंडाला काय लागलंय का माझ्या. हा मला ठावं आहे की मी छान दिसते, पण हे असं बघू नका, मला दृष्ट लागून जाईल. मोनिका पदराला हात लावून सांगते तेव्हा मंजुळा पटकन डोक्यावरनं पदर घेते. मोनिका म्हणत असते की घरात असताना 24 तास तुझा चेहरा झाकला पाहिजे, हा रूल विसरलीस का तू. मंजुळा म्हणते की मी नाही विसरले, तुम्ही विसरताय. मंजुळा म्हणते की या घरामध्ये पुरुषांसमोर थोबाड झाकायचा हा नियम होता तुमचा. मंजुळा म्हणते की पुरुष काय तुझ्यासमोर मे आय कमिंग म्हणून येणार, आतमध्ये येणार आहेत का. मला हे अजिबात चालणार नाही. मंजुळा म्हणते की ते काय आहे मॅडम, एकदा की भूक लागली ना तुमचे हे सगळे रूल वगैरे विसरायला होतात. पोटात तर कावळ्यांचा बँड वाजलाय, आल्यापासून मला कोणीच काही खायला दिलं नाही आहे. मोनिका म्हणते की फुकटचं मिळतंय ना म्हणून हादडत बसायचं नाही आहे लगेच इथे, आणि पदर घे. तर मंजुळा पदर घेते. मोनिका म्हणते की थांब इथेच. मोनिका तिथून निघून जाते तर मंजुळा म्हणत असते की नुसता जाळ धुमसत राहते नुसती. मोनिका चैतालीला म्हणते की हातातली सगळी कामं बाजूला ठेव आणि एक प्लेट काढ. चैताली प्लेट काढायला जाते तेव्हा मोनिका म्हणते की आता ह्या प्लेटमध्ये तू तिला जेवायला देणार आहेस का. मंजुळाला जेवायला हवंय, सर्वंटला ज्या प्लेटमध्ये वाढतात म्हणजे स्टीलच्या प्लेटमध्ये वाढ. मोनिका म्हणते की आता जेवण वाढतात. चैताली जेवण वाढायला जाते तेव्हा मोनिका म्हणते की उरलं सुरलेलं वाढ, ताजं जेवण नको आहे. एवढं सांगितलंय तेवढंच कर, फालतू प्रश्न विचारू नकोस, मंजुळासाठी आहे ते. तर चैताली म्हणते की मॅम घरामध्ये पण शिळं अन्न तर कोणीच खात नाही. मोनिका म्हणते की आता तू मला अक्कल शिकवणार आहेस का. हे बघ पटकन बऱ्या बोलाने वाढ, नाही तर तुला सुद्धा उद्यापासून हेच खावं लागेल. मोनिका म्हणते की झालंय का ताट वाढून, आता मागच्या लॉन्समध्ये ती मंजुळा उभी असेल, तिला बोलवून आण. चैताली मंजुळाला जेवण्यासाठी आतमध्ये घेऊन येते. मंजुळा जेव्हा ती प्लेट बघते आणि चपाती मोडते तेव्हा ती म्हणते की ही चपाती तर पापडासारखी आहे, तर शिळं जेवण आहे ना.
मोनिका चैतालीला म्हणते की तुझं काम झालंय, आता तू निघून जा इथून. मोनिका मंजुळाला म्हणते की काय गं, तुला 5 स्टारचा डिनर हवा आहे का? मंजुळा म्हणते की ओ मॅडम, तुमच्याकडं पाहुण्यांना असं शिळपाकं देण्याची पद्धत आहे? मोनिका म्हणते की 1.5 दमडीची भांडीवालीस तू. इथे या बंगल्यात आल्यापासून पंचपक्वानांची तुला स्वप्न पडायला लागली वाटतं. तर मंजुळा म्हणते की अतिथी देवो भव, कोणी शिकवलं नाही वाटतं तुला. हे असं जेवण जर पाहुण्यांना दिलं तर लक्ष्मीसुद्धा घरातून पळून जाते. मोनिका म्हणते की फालतू बडबड नको आहे, जे दिलंय ते खा आणि चालती हो इथून. मंजुळा मनात विचार करते की फालतू बडबड केली तर ही घराबाहेर काढेल आणि मला हिरे शोधायचेत, त्यामुळे हे सहनच करावं लागेल. मंजुळा सोफ्यावर बसायला लागते तेव्हा मोनिका म्हणते काय करतेस, कुठे बसतेस सोफ्यावर? मंजुळा म्हणते की कुठं बसायचं मग मी? मोनिका म्हणते की हां, तुझ्या त्या फालतू भाषेत मला असंच विचारायचं की कुठं बसायचं ते. मंजुळा म्हणते की मॅडम कुठं बसायचं मग मी? मोनिका म्हणते की चल, तुला कुठं जेवायला बसायचं सांगते तुला. मोनिका मंजुळाचा हात धरते तेव्हा मंजुळा म्हणते की ओ मॅडम, हात धरायचं काम नाही, हा सोडा आधी. बघताय का डोळे फाडून, सोडा म्हटलं ना. तर असं म्हणून ती मोनिकाचा हात हिसक्याने बाजूला फेकते. राज मात्र हे लांबून बघत असतो. मंजुळा म्हणते की चालता येतंय मला, गुरावानी खेचत न्यायची गरज नाही. कुठं जायचंय? मोनिका म्हणते की बाहेर लॉनमध्ये. मंजुळा म्हणते की चला पुढं, मग येते मागणं मी. इकडे स्वराजसुद्धा मनामध्ये विचार करत असतो की ही मनुका काकू माझ्या आईसोबत अशी का वागते? मोनिका मंजुळाला बाहेर घेऊन आलेली असते. ती म्हणते की आता इथं बाहेर बसायचं आणि गपचूप जेवायचं. अशी शिक्षा केली तर बरोबर तुझ्या लक्षात राहील. मी सांगितलेले रूल्स जर फॉलो केले नाही तर काय होतं ते. आता एवढी छोटीशी शिक्षा दिली, पुढच्या वेळी जर पदर घेतला नाही तर तुला घराबाहेर काढेल. यू गेट दॅट? असं म्हटल्यानंतर मंजुळा म्हणते की काय म्हणालात? शेवटचं वाक्य जरा परत बोला. मोनिका म्हणते की मी जे सांगितलं ते कळलं का तुला? मोनिका म्हणते की वयस. मोनिका म्हणते की मी जे सांगितलं ते कळलं का तुला? मंजुळा म्हणते की वय समजलं. मोनिका तिथून निघून जात असते तेव्हा मंजुळा मनात विचार करत असते की झिपरी हाडळ कुठली, गळा दाबेल मी हिचा. एक ठोसा दिला ना तरी दात पाडून हातात येतील तुझ्या. मोनिका मंजुळाकडे बोट करून म्हणत असते की आता तिथंच जेवत बसायचं. हा पदर नेहमी डोक्यावर राहायला पाहिजे. आता मात्र मंजुळाच्या सहनशक्तीचा अंत होतो. मंजुळा डोक्यावरचा पदर खाली फेकते आणि जे बोट मोनिका मंजुळाला दाखवत होती ते बोट पकडून मोनिकाचा हात पिरगळते. तेव्हा मंजुळा तिला म्हणते की ए चिचुंद्रे, हात तोडून दुसऱ्या हातात देईल हा. पापात राहायचं. इथं ठेवून काय तू मेहरबानी नाही केली आहे? तुझ्या पिपानीला गाणं शिकवायला ठेवलं आहे मला. ती म्हणते की हो हो, हात सोड प्लीज, हात सोड. मंजुळा म्हणते की हात सोडू का तोडू, पटकन बोल. मोनिका म्हणते की प्लीज प्लीज हात सोड माझा. मंजुळा म्हणते की मग नीट वागायचं माझ्याशी, नाहीतर हे मेकअप चालवलेलं तोंड फोडून टाकेल मी. फिरतंय की नाही तुझ्या टाळक्यात? तेव्हा मोनिका म्हणते की हो हो, तू पहिल्यांदा माझा हात सोड. मोनिका अगदी रडवेली झालेली असते, परंतु हे मंजुळाला पडलेलं एक स्वप्न असतं. मोनिका म्हणते की काय गं, लक्ष कुठे आहे तुझं? मंजुळा भानावर येते. मोनिका तिथून निघून जाते तेव्हा मंजुळा म्हणते की रागावर ताबा ठेव मंजुळे, नाहीतर ज्या कामासाठी आले ते काम होणारच नाही. आता हे कसं गिळणार मला हे जेवण? जाऊ दे, हिरे सापडेपर्यंत ह्या ढोलकीची दादागिरी सहन करायची. हिरे एकदा सापडू दे, मग दाखवते ह्या ढोलकीला मी. नाही रडवलं हिला तर नावाची मंजुळा सातारकर नाही मी. स्वरा इकडे किचनमध्ये आलेली असते आणि स्वतःच्या हाताने ती जेवण वाढत असते. ती मनात म्हणत असते की बिचारी आई, खूप भूक लागली होती तिला आणि तिला शिळं खावं लागलं. ती तिथून जात असते तेवढ्यात निरंजन मामा तिथे येतो. निरंजन मामा म्हणत असतो की काय गं, ही भाजी तर शिळी आहे आणि रात्रीची आहे, पोळीसुद्धा रात्रीची, हे जेवण कायला घेतलंस तू? स्वरा म्हणते की मामा मला हेच हवं आहे. निरंजन म्हणतो की अगं, तुझ्या क्षमा मावशीने तुझ्यासाठी बटाट्याच्या काचऱ्या केल्यात. स्वरा म्हणते की आज केलेलं उद्या खाईन शिळं झाल्यावर. निरंजन मामा म्हणतो की अगं, डोकं बिकं फिरलंय की काय तुझं? शिळं खाल्ल्यावर तब्येत बिघडून जाते. तर इकडे मंजुळा म्हणत असते की काय दिवस आलेत मंजुळे तुझ्यावर, कधी गार चहासुद्धा नाही प्यायली आणि आज तुला शिळं खावं लागतंय. याचे किती नाटकं होते तुझे, भाजीच पाहिजे, ठेचाच पाहिजे, कांदाच पाहिजे आणि आज हा पापड खावा लागतोय. काय रे देवा, कसे दिवस दाखवणारे अजून काय माहीत. इतक्यातच मल्हारची गाडी येते. मंजुळा पटकन तिचा पदर घेते. मल्हार बघतो की मंजुळा तिथे जेवत बसलेली असते आणि ती शिळं खात असते. मल्हार मनात विचार करतो की ही तर शिळी भाजी आहे आणि पोळ्यासुद्धा. तर मित्रांनो, आजचा हा भाग इथेच संपतो. पुढील भागात आपल्याला पाहायला मिळणार आहे. मल्हार म्हणतो की हे तर शिळं अन्न आहे, तुम्ही पिहूच्या गुरु आहात आणि तुम्हालाही अशी वागणूक दिलेली मला अजिबात आवडणार नाही. मल्हार डायरेक्ट मंजुळाचा हात धरतो आणि तिला घरामध्ये घेऊन येत असतो. त्यावेळी मंजुळाचा पदर देखील उडून जातो. स्वराने हे बघितलेलं असतं. स्वरा म्हणत असते की आता माझी आई आणि माझे बाबा एकत्र येणार आणि त्याच वेळी मल्हारचं लक्ष हे मंजुळावर जातं.
आता मंजुळाला त्याने खरंच पाहिलं आहे की नाही हे आपल्याला पुढील एपिसोडमध्येच कळेल आणि मल्हारने मंजुळाला बघितलेलं असतं. तर मित्रांनो, असेच तुझेच मी गीत गात आहे या मालिकेचे अपकमिंग एपिसोड बघण्यासाठी आत्ताच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा. आणि आजचा हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक आणि कमेंट करायला अजिबात विसरू नका. धन्यवाद.